एका पाठोपाठ एक असे 2 सत्य अनुभव. नमस्कार मित्रांनो. ही घटना मला माझ्या आईनं सांगितली आहे. ही घटना खूप वर्षांपूर्वी माझ्या काकांसोबत घडली होती आणि आजही त्या आठवणीने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा थरकाप उडतो. मी माझ्या आईला बरेच वेळा विचारलं की हे नक्की कुठे घडलं, पण आजपर्यंत तिनं मला त्या रस्त्याचं, त्या जागेचं नाव सांगितलं नाहीये. तिला ही भीती वाटते की उत्सुकतेपोटी मी आणि माझे मित्र त्या ठिकाणी जाऊ. असो, घटनेला सुरुवात करू. माझे काका आपल्या पत्नी आणि 2 मुलींसोबत त्यांच्या मित्राच्या नव्यानेच घेतलेल्या फार्म हाऊसवर निघाले होते. तो संपूर्ण डोंगराळ भाग होता आणि त्यांच्या मित्राचं ते फार्म हाऊस सुद्धा कुठल्या तरी डोंगरातच होतं. तेव्हा मोबाईल फोन होते, पण स्मार्टफोन नव्हते. साधे मोबाईल फोन होते आणि नेटवर्क सुद्धा अगदी लिमिटेड असायचं. तो शनिवारचा दिवस होता. काकांचा हाफ डे होता. पुढे रविवार आणि सोमवारी सुद्धा कसली तरी सुट्टी होती आणि जोडून सुट्टी आली असल्या कारणानंच त्यांनी मित्राच्या फार्म हाऊसवर जाण्याचा बेत ठरवला होता. वेळ संध्याकाळची होती. सूर्य हळूहळू खाली जात होता आणि हळूहळू अंधार पसरत चालला होता. त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांच्या मित्राने त्यांना पत्ता वगैरे दिला होता आणि कसं यायचं ते सुद्धा सांगितलं होतं. वाटेत त्यांनी एके ठिकाणी गाडी थांबवली, कारण तिथे काही लहान मोठी खाण्याच्या दुकानांची रांग होती, अगदी हायवेवर असतात तशीच. त्यावेळेला तो परिसर बऱ्यापैकी गजबजलेला होता. लोकांची ये-जा होती. गाड्याही थांबल्या होत्या. सगळं अगदी सामान्य वाटत होतं. त्यांनी तिथेच काहीतरी खाल्लं आणि चहा घेतला. तोपर्यंत पूर्ण अंधार झाला होता, पण तरीसुद्धा त्या भागात गर्दी होतीच. सर्वजण पुन्हा गाडीकडे आले. गाडीत बसले आणि काका गाडी सुरू करून पुढे निघाले. ते जसजसे पुढे जात होते तसतसा तो गर्दीचा भाग म्हणजेच मार्केट मागे पडलं आणि रस्ता एकदम निर्मनुष्य झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शांतता पसरली होती. काका त्यांच्या मित्राने सांगितलेल्या रस्त्यानेच पुढे जात होते, पण अचानक एक घटना घडली. पुढे रस्ता 2 भागात दुभागला गेला होता. एक रस्ता वरच्या बाजूला डोंगराकडे जात होता आणि दुसरा रस्ता खाली उतरत होता. ते बघून काका चक्रावले, कारण त्यांच्या मित्राच्या सांगण्यानुसार यायचा रस्ता एकच होता, त्यामुळे चुकण्याचा काही संबंधच नव्हता. बरं, त्या डोंगराळ भागात मोबाईलला सुद्धा रेंज नव्हतीच. इतक्यात त्यांना दिसलं की तिथेच त्याच फाट्याच्या ठिकाणी एक मोठा दगड होता आणि त्या दगडावर एक माणूस बसला होता. त्याच्या वेशावरून तरी तो तिथलाच कुठला तरी राहणारा वाटत होता. तो पाठ करून बसला होता आणि तो त्या खाली जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेकडे पाहत होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याला पाहून काकांनी गाडी पुढे घेतली आणि त्याच्या जवळ जाऊन थांबवली. त्यांनी गाडीची काच खाली केली आणि त्याला विचारलं की त्यांना अमुक अमुक ठिकाणी जायचंय, तर कसं जायचं, कोणता रस्ता घ्यावा. त्या माणसाने कोणतीही भावना न दाखवता फक्त एवढंच सांगितलं, सरळ खाली जाणारा रस्ता घ्या, आणि हाताने खाली उतरणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखवलं. तो रस्ता दिसायला फारच अरुंद आणि खडबडीत होता. काहीसा ओबडधोबड आणि अंधारात अधिकच भयानक वाटत होता, पण तो संपूर्ण भागच तसा होता. तसे काकांनी काच पुन्हा वर केली आणि त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाडी त्या खाली जाणाऱ्या रस्त्याने पुढे नेली आणि इथेच ती भयंकर घटना घडली. तोच माणूस आता त्यांच्या गाडीच्या शेजारून धावू लागला, अगदी गाडीच्या वेगानेच. रस्ता अरुंद होता आणि उताराचा होता. त्यात अंधार होता, त्यामुळे गाडीला तसा वेग नव्हता, पण जितकी गाडी वेग घेत होती तितकाच तो सुद्धा वेग वाढवत होता. ते दृश्य पाहून गाडीतले सर्वच जण प्रचंड घाबरले. काका मात्र शांत होते. ते काहीच बोलले नाहीत. त्यांचं लक्ष फक्त समोर रस्त्याकडे होतं. पण त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींच्या नजरा त्या माणसावर खेळल्या होत्या.
त्या माणसाचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता. तो माणूस सुद्धा त्यांच्याकडे पाहत नव्हता. तो सतत समोरच पाहून धावत होता. पण गाडीतील सर्वांनीच देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. आणि कसे कोण जाणे, काकांच्या मनात अचानक एक तीव्र जाणीव उत्पन्न झाली. त्यांच्या मनात विचार चमकून गेला की आपण रस्ता चुकलेलो आहोत. हा रस्ता काही बरोबर वाटत नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली, परत फिरवली आणि गाडी वरच्या बाजूला वळवली. पण तसे त्या माणसाने सुद्धा तेच केलं. तो सुद्धा थांबला आणि त्याने पुन्हा गाडीच्या बरोबरीनेच धावायला सुरुवात केली. आता मात्र काकांच्या पत्नी आणि मुलींचा धीर सुटला आणि त्या गाडीतच जोरजोरात किंचाळू लागल्या. कारण सगळ्यांना ह्याची जाणीव झाली होती की हा माणूस मनुष्य योनीतील नव्हता. हे काहीतरी वेगळंच आहे. काका गाडी चढवत होते आणि तो माणूस अजून सुद्धा त्या सरळ नजरेने समोर पाहत न दमता न थांबता त्यांच्या गाडीच्या बरोबर धावत होता. तेवढ्यात समोरून एक गाडी आली आणि ती गाडी त्या माणसाच्या अंगातून थेट निघून गेली. ब्रेकचा आवाजही झाला नाही, कसलीच धडक बसली नाही, कसलाच आवाज झाला नाही आणि त्या क्षणी तो माणूस पूर्णपणे नाहीसा झाला. हे पाहताच सगळे घाबरून गेले. त्यांची गाडी पुन्हा त्या फाट्याजवळ आली आणि काकांनी गाडी वर जाणाऱ्या रस्त्यावर घेतली. त्यांच्या सगळ्यांच्या हातापायांना कंप सुटला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना थोडं दूरवर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पत्र्याच्या शेडसारखं काहीतरी दिसलं आणि त्या शेडमध्ये हालचाल दिसली. थोडं जवळ गेल्यावर त्यांना दिसलं की त्या शेडमध्ये एक जोडपं काहीतरी काम करत होतं. आत्ताच येऊन गेलेल्या त्या भयंकर अनुभवामुळे काकांना त्या जोडप्याला काही विचारायची सुद्धा भीती वाटत होती. ही नक्की माणसंच आहेत का? पुन्हा असंच काही घडलं तर? हाच विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण इतक्यात त्या शेडमध्ये मंद प्रकाश पसरला. सर्वांना दिसलं की त्या बाईने कंदील पेटवला होता आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात त्या माणसाने निरांजन पेटवून उदबत्ती लावली आणि ते भिंतीवरील असलेल्या हनुमानाच्या तस्बिरीची पूजा करू लागले. ते दृश्य पाहून सर्वांनाच धीर आला. काकांनी त्यांना हाक दिली तसे तो माणूस आणि ती बाई शेडच्या बाहेर आले. तसे काकांनी त्यांना जिथे जायचं होतं तो पत्ता विचारला. तेव्हा तो माणूस म्हणाला की हाच रस्ता पुढे जातो आणि तासाभरावर ते ठिकाण आहे. तसे का कोण जाणे, पण काकांना त्यांच्याबरोबर नुकतंच जे काही घडलं होतं ते त्या जोडप्याला सांगावंसं वाटलं आणि काकांनी त्यांच्याबरोबर जे काही घडलं होतं ते त्या जोडप्याला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली की तुम्हाला चकवा लागला होता. या रस्त्यावर असा काही भाग आहे की जिथे रस्ता अचानक बदलल्यासारखा वाटतो. बरेच जणांना असा अनुभव आला आहे. ह्या भागाबद्दल असं बोललं जातं की ह्या डोंगराळ भागातील रस्त्यांवर झालेले अपघात काही आत्म्यांना तिथेच अडकवून ठेवतात आणि असे भटके अतृप्त आत्मे प्रवाशांना चुकीच्या वाटेवर नेऊन अपघात घडवून आणतात. तो खाली जाणारा रस्ता थेट एका खोल दरीकडे जातो. तुम्ही अजून पुढे गेला असता तर मात्र गाडी परत वळवणं मुश्किल झालं असतं, कारण पुढे तीव्र उतार सुरू होतो आणि तो थेट दरीत जातो. तुम्ही अजून पुढे गेला असता तर तुम्हाला गाडी थांबवताच आली नसती. तुम्ही सर्वजण देवाचं नाव घेत होते, प्रार्थना करत होते आणि म्हणून साक्षात देवच तुमच्या मदतीला धावून आला. त्या बाईचे शब्द ऐकून सगळेच जण घाबरून एकमेकांकडे बघत राहिले. इतक्यात तो माणूस आत गेला आणि शेडमधून तो काहीतरी घेऊन आला. जवळ आला तेव्हा त्याच्या हातात कोयरी होती ज्यात हळद कुंकू होतं. त्याने त्यातील कुंकू सर्वांच्या कपाळाला लावलं आणि म्हणाला, जा आता काही प्रॉब्लेम नाही होणार. तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. तासाभरात पोचाल तुमच्या गंतव्यस्थानी. तसे काकांनी त्यांचे आभार मानले आणि ते पुढे निघून गेले. त्या जोडप्याने सांगितल्याप्रमाणे तासाभरात ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोचले. त्यांना पोचायला उशीर झाला असल्या कारणानं त्यांच्या मित्राने त्यांना उशीर होण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा काकांनी त्याला संपूर्ण घटना सांगितली. पण त्याच्या मित्राचा ह्यावर विश्वास बसला नाही. त्याला वाटलं काका मस्करी करतायत. त्यावर त्यांचा मित्र म्हणाला की तिथे कुठेही दोन रस्ते नाहीयेत.
इथे यायला एकच रस्ता आहे, त्यात हा भाग अजून डेव्हलप झालेला नाही आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्या घाटात दूर दूरपर्यंत कुठेही कुठलीही शेड नाही. त्या दोघांचं आर्ग्युमेंट वाढतच होतं. परत येताना काकांच्या मित्राचं कुटुंब आणि काका एकत्रच परत येणार होते. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला की जाताना तुला दिसलेली शेड आणि तो खाली जाणारा रस्ता मला दाखव. तसे सोमवारी सकाळी सगळे एकत्र परत यायला निघाले. त्यांचा प्रवास सुरू होता, पण त्यांना कुठेच दूर दूरपर्यंत ना कुठली पत्र्याची शेड दिसली ना खाली जाणारा रस्ता दिसला. रस्ता मात्र तोच होता. शेवटी तो रस्ता संपला आणि ते मुख्य हायवेला लागले, पण त्यांना तो खाली जाणारा रस्ता आणि ती शेड कुठेच दिसली नाही. त्या अनुभवाने काकांच्या घरचे सर्वच घाबरून गेले होते. तो दगडावर बसलेला माणूस कोण होता? तो खाली जाणारा रस्ता जो त्यांनी घेतला होता तो अचानक असा गायब कसा झाला? ती पत्र्याची शेड, ते जोडपं, ते कोण होते? कुठे गेले? कुणाला काहीच समजून येत नव्हतं. तो सर्व प्रकार काय होता हे आजपर्यंत काकांना समजलं नाहीये. अनुभव दुसरा. नमस्कार मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. मूळ ही कथा एका परदेशी कुटुंबात घडली आहे, पण आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून मी तीच घटना आज आपल्या भारतीय वातावरणात सांगतोय. कारण काही अनुभव असे असतात की जरी देश बदलले तरी त्यांची भीती आणि गूढपणा बदलत नाही. ही गोष्ट साधारण ब्रिटिश काळाच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होते. त्या काळात इसाबेल नावाची एक स्त्री जन्माला आली होती. तो काळ अस्थिरतेचा होता, युद्धाचा होता, मृत्यूचा आणि अनिश्चिततेचा काळ होता. आयुष्य कधी कुठल्या दिशेला वळण घेईल याचा भरवसा नव्हता. अशा परिस्थितीमुळे अनेक लोकांना आपली जन्मभूमी सोडून नवीन ठिकाणी जावं लागत होतं आणि नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागत होती. इसाबेलच्या आयुष्यात सुद्धा काहीसं असंच घडलं होतं. अनेक चढउतार पाहिल्यानंतर ती एका शांत मध्यम शहरात स्थायिक झाली. तिथे तिने आपलं कुटुंब उभारलं, संसार सुरू केला आणि हळूहळू ते घर तिच्या अस्तित्वाचा एक भाग बनलं. वर्षानुवर्ष ती त्याच घरात राहिली. कालांतराने तिच्या पतीचं निधन झालं, पण तिने नंतर दुसरं लग्न केलं नाही. ती त्या घरात एकटीच राहू लागली. जसजसं तिचं वय वाढत गेलं आणि ती वृद्ध होऊ लागली तसं मदतीला म्हणून तिने तिच्याच दूरच्या नात्यात असलेल्या एका मुलाला मदतनीस म्हणून घरी ठेवलं. कालांतराने त्या मुलाशी तिचं नकळत दृढ नातं जमू लागलं होतं. त्या मुलासोबत त्याचा एक कुत्रा देखील होता, पण इसाबेलने त्या कुत्र्याला घरात आणण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो कुत्रा सतत घराच्या बाहेरील पडवीतच असायचा. इसाबेल ज्या घरात राहत होती त्या घरात तिचं हसणं होतं, रडणं होतं, आठवणी होत्या आणि तिचं त्या घराशी एक नातं तयार झालं होतं. शेजाऱ्यांसाठी ती फक्त एक वृद्ध महिला होती, पण त्या घरासाठी ती त्या घराची मालकीण होती, एक आधार होती. कालांतराने इसाबेलचं वय अजून वाढत गेलं. शरीर थकलं आणि एक दिवस इसाबेल आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या काळात घराची देखरेख तोच तिच्याच नात्यातील तो तरुण करत होता. त्याच्यासोबत त्याचा कुत्रा देखील होताच. इसाबेल घरात असताना तिने कधीच त्या कुत्र्याला आत घरात येऊ दिलं नव्हतं. पण आता परिस्थिती वेगळी होती. इसाबेल हॉस्पिटलमध्ये होती. कालांतराने तिची तब्येत अजून खालावली आणि ज्या दिवशी इसाबेलने अखेरचा श्वास घेतला त्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं. घराच्या पडवीत असलेला तो कुत्रा अचानक घरात आला आणि हॉलमधल्या एका विशिष्ट जागेकडे टक लावून पाहू लागला. तो भुंकला नाही किंवा हल्ला सुद्धा नाही. त्याच्या पाठीवरचे केस उभे राहिले होते. जणू काही तो काहीतरी पाहत होता. जणू काही तो असं काहीतरी पाहत होता जे माणसांना दिसत नव्हतं. आणि काही क्षणांनी तो कुत्रा थेट मुख्य दरवाजाकडे धावला, घराबाहेर पडला आणि वाट मिळेल तिकडे धावत निघून गेला. त्याने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. त्याच दिवशी अजून एक गोष्ट घडली. घरातली सगळी घड्याळं थांबली होती. एकही घड्याळ चालू नव्हतं. अगदी एकाच वेळेला ती सर्व घड्याळं थांबली होती आणि ती
तीच वेळ होती ज्या वेळेला इसाबेल या जगातून निघून गेली होती. पुढील काही दिवसात त्या घरात लहान सहान विचित्र गोष्टी घडायला लागल्या. घरातील वस्तूंच्या जागा आपोआप बदललेल्या असायच्या. कधी टेबलावर ठेवलेली वस्तू जमिनीवर असायची, तर कधी एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत सापडायची. हे सर्व काय होत आहे हे त्या तरुणाला समजून येत नव्हतं. पण एक गोष्ट त्याला सतत जाणवायची. घर रिकामं असून सुद्धा तिथे कोणीतरी आहे अशी भावना त्याला सतत जाणवत होती. इसाबेलच्या मृत्यूनंतर त्या तरुणाने तिचे सर्व कपडे तिथल्याच एका वृद्धाश्रमाला दान करून टाकले होते. तो तरुण देखील ते घर सोडून दुसरीकडे जायच्या तयारीत होता. असाच एकदा तो तरुण घराच्या बाहेर ओट्यावर काहीतरी करत होता. इतक्यात रस्त्याच्या टोकाकडून त्याने एक वृद्ध महिला येताना पाहिली. ती खूप हळूहळू चालत होती. ती काही पावलं चालायची, मग थांबायची आणि पुन्हा काही पावलं चालायची, पुन्हा थांबायची. तिची चाल सामान्य नव्हती. तिच्याकडे बघून काहीतरी विचित्र वाटत होतं. तो तरुण तिच्यावर लक्ष ठेवून होता. शेवटी ती वृद्ध महिला थेट त्याच घरासमोर आली आणि तिथेच थांबली. ती एकटक त्या घराकडे पाहू लागली. जणू काही तिला याच घरात यायचं होतं. तिला पाहून तो तरुण तिच्या जवळ गेला आणि तिला विचारलं, "आजी, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही हवंय का?" असे म्हणून त्याने तिला तिथेच असलेल्या ओट्यावर बसायला सांगितलं आणि पाणी आणायला तो आत गेला. तो पाणी घेऊन पुन्हा बाहेर आला. त्याने ओट्याकडे पाहिलं, पण ती म्हातारी तिथे नव्हती. त्याने आजूबाजूला नजर टाकली आणि तो क्षणभर थपकून तिथेच उभा राहिला. कारण ती वृद्ध महिला घरासमोरील छोट्या बागेत असलेल्या इसाबेलच्या त्याच आवडत्या खुर्चीत बसली होती. आणि अजून धक्कादायक गोष्ट जी त्या तरुणाला लक्षात आली ती म्हणजे तिच्या अंगावर तीच साडी होती जी इसाबेलने आयुष्यात फार जपून ठेवली होती. ती तिची आवडती साडी होती. काही क्षण सगळं शांत होतं. त्याला काय बोलावं काहीच समजत नव्हतं. काही वेळाने अचानक एका गाडीचा सायरन ऐकू आला. तो आवाज पोलिसांच्या गाडीचा होता. ती पोलिसांची गाडी येऊन त्याच घरासमोर थांबली. ते पोलीस त्याच महिलेच्या शोधात आले होते. त्यांच्या बोलण्यावरून असं समजलं की ती वृद्ध महिला तिथून काही मैल दूर असलेल्या वृद्धाश्रमातून भरकटली होती. तिला स्मृतिभ्रंशाचा आजार होता. खरं तर त्या वृद्धाश्रमापासून या घरापर्यंत येणारा मार्ग सरळ नव्हता, सोपा नव्हता. पण तरीही ती इथे पोचली होती. आणि ती साडी? इसाबेलचे कपडे काही काळापूर्वी त्याच वृद्धाश्रमाला दान करण्यात आले होते. आणि योगायोग इतका विचित्र होता की त्या वृद्ध महिलेकडे नेमकी तीच साडी आली होती जी तिने आत्ता घातली होती. आणि तिची पावलं थेट याच घरापर्यंत आली होती. पोलीस त्या महिलेला परत घेऊन गेले. पण त्या घटनेनंतर घरातलं सगळं वातावरण अचानक शांत झालं. कुठलीही वस्तू हलली नाही. कुठलाही विचित्र संकेत जाणवला नाही. जणू काही त्या आत्म्याला अखेर आपलं घर सापडलं होतं. आपली जागा सापडली होती. मित्रांनो, कधी कधी असं सुद्धा होतं की आत्म्यांना कुणाला त्रास द्यायचा नसतो. त्यांना फक्त एक शेवटची भेट, एक ओळखीची जागा आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव हवी असते. आणि कदाचित इसाबेलला तेच हवं होतं. मित्रांनो, हे दोन्ही सत्य अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही सत्य अनुभवांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.